नमस्कार मित्रांनो, सर्वांना माहीत आहे की सध्या GBS हा आजार खूप वाढत चाललेला आहे। GBS हे कुठला नवीन आजार नाही। सर्वात प्रथम मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की हे खूप जुना आजार आहे आणि मी 15 वर्षापासून प्रॅक्टिस करते आहे। माझे हीलिंग हँड्स फिजिओथेरपी ऑस्टिओपॅथी आयुर्वेदा सेंटर आहे। तर ह्या 15 वर्षामध्ये बरेच GBS चे पेशंट पोस्ट अक्यूट स्टेजचे पेशंट खूप मी ट्रीट केलेले आहे फिजिओथेरपीनी आणि जे पेशंट परावलंबी झाले होते त्यांना स्वावलंबी केलेला आहे। पण बरेच लोकांना अजून सुद्धा माहित नाही की GBS मध्ये फिजिओथेरपी कसं उपयोगाला येते आणि फिजिओथेरपीची गरज असते। तर सध्या तुम्ही GBS बद्दल ऐकताय तर पहिला मी प्राथमिक तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देते की ही एक बॅक्टेरियल आजार आहे। ते दूषित पाणी आणि जेवणाने होऊ शकतो। जेव्हा बॅक्टेरिया आपले सिस्टमला अटॅक करतो तर तो बॅक्टेरिया एवढा डेंजरस असतो की कधी कधी ते GI ट्रॅक्टला अटॅक करतो तर डायरिया, वॉमिटिंग, लूज मोशन असे सिम्पटम्स येतात आणि त्यानंतर हातापायाला मुंगे येणे, हातापायामधली शक्ती कमी होत जाते आणि जर त्याचा अटॅक खूप सिव्हिअर असला तर रेस्पिरेटरी सिस्टम सुद्धा अटॅक होतो आणि पेशंट व्हेंटिलेटरवर जातो। तर हे झाला ह्याच्या म्हणजे डिझीज कसं प्रोग्रेस करते ह्याचा कोर्स। त्यानंतर GBS ला आपण 2 स्टेजमध्ये डिवाइड करू शकतो, एक तर अक्यूट स्टेज, एक क्रॉनिक स्टेज। अक्यूट स्टेजमध्ये म्हणजे सुरुवातीच्या स्टेजमध्ये तुम्हाला नक्की मेडिकल डॉक्टरला भेट द्यायला पाहिजे आणि ज्यांच्याकडे व्यवस्थित सेटअप आहे, ICU आहे असे डॉक्टर्सला कन्सल्ट करायला पाहिजे, MD डॉक्टर्सला, आणि त्यांची सल्ल्यानुसार प्राथमिक उपचार तुम्हाला घ्यायला पाहिजे। त्यानंतर जेव्हा पेशंट प्राथमिक सिम्पटम्स वरनं बरं होतो, हॉस्पिटलवरनं डिस्चार्ज घेतो, तर बरेच पेशंटला हातापायामध्ये वीकनेस, बरेच पेशंटला पॅराप्लेजिया म्हणजे पूर्ण पायाची शक्ती गेलेली असते किंवा पॅरापॅरेसिस, पायाची शक्ती अर्धी गेलेली असते। बरेच पेशंटला क्वाड्रिपॅरेसिस सुद्धा होतो, ज्याच्यामध्ये हाताची पायाची दोन्हीची ताकद गेलेली असते। पेशंटला चालता, उठता, बसता येत नाही, स्वतःचे काम करता येत नाही, हातापायामध्ये हलचल नसते। ह्या स्टेजमध्ये आता फिजिओथेरपीचा रोल खूप महत्त्वाचा आहे, कारण आम्ही जे पर्टिक्युलर मसल्स वीक झालेले आहेत त्यासाठी पुनर्वसन करतो व त्यासाठी आम्ही वेगवेगळे मशीन्स, वेगवेगळे एक्सरसाइजचं कॉम्बिनेशन करून पेशंटला परत त्यांची म्हणजे एक प्रकार जसं आपण मुलाला चालवतो, म्हणजे पहिला त्यांनी उभा राहायला शिकताय, परत चालायला शिकताय, परत रनिंग शिकताय, परत वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज मुलं शिकतात, त्याचप्रमाणे आम्ही एक पेशंटला सुरुवातीची स्टेजपासून पहिला जर पेशंट अजिबात बसू शकत नाही तर कुठले मसल्स त्यांचे सिटिंग मध्ये हेल्प करतात त्या मसल्सवर वर्क करतो। त्यानंतर वॉकिंग मध्ये कुठले मसल्स हेल्प करतात आणि ते वीक झालेले आहेत तर त्यांच्या आम्ही स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस घेतो। त्यानंतर त्यांना असं ॲडव्हान्स ट्रेनिंग, बॅलन्स ट्रेनिंग हे सगळं हळूहळू आणि ॲक्टिव्हिटी ट्रेनिंग, फंक्शनल ट्रेनिंग हे सगळं आम्ही करून घेतो, जेणेकरून पेशंट पूर्णपणे स्वावलंबी होतो। तर असंच माझ्याकडे सध्या एक GBS चे पेशंट आलेले आहेत, त्यांची फिजिओथेरपी आमच्याकडे चालू आहे। तर ऐकून घेऊया त्यांचा अनुभव काय आणि त्यांना काय गैरसमज होते आधी फिजिओथेरपी घ्यायचे आधी, ते पण आपण ऐकून घेऊया। मी प्रभाकर डोके, माढा तालुका, सोलापूर डिस्ट्रिक्ट। मला 24 ऑगस्ट रोजी GBS हा आजार झाला होता। तो मला दवाखान्यात गेल्यानंतर समजलं की हा GBS याला GBS म्हणतात असं। त्याच्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो, त्यांची ट्रीटमेंट घेऊन घरी आलो 10-12 दिवसांनी। त्याच्यानंतर 3-4 महिने मी घरीच काढले। डॉक्टरांनी सांगितलं होतं फिजिओथेरपी करा म्हणून, पण मला त्याची आयडिया नसल्यामुळं मी 3-4 महिने घरीच होतो। त्यानंतर मला हे हीलिंग हेल्थचा ॲड्रेस भेटला आणि त्याच्यानुसार मी त्यांच्या सल्ल्यानुसार सध्या त्यांच्या हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपीचं ट्रेनिंग घेत आहे। आज 7वा-8वा दिवस आहे। त्यात मला बरंच 40-45-50% कव्हर झाले असं वाटते। ज्यांना कोणाला होईल त्यांनी फिजिओथेरपी करणं अत्यावश्यक आहे आणि फिजिओथेरपी ह्या आजारावर सगळ्यात चांगला आणि योग्य उपाय आहे।